हे माझ्या मिसेस हे अचानक एक दिवस रात्री यांचं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागलं म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करा. सोनोग्राफी केल्यानंतर मग आम्ही सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये गाठ दाखवली. त्या गाठीमध्ये मग गाठ दाखवल्यानंतर आम्ही हादरून गेलो. तर मग त्या गाठीनंतर त्याचं असं दाखवलं की कॅन्सर पण असू शकतो असं सांगण्यात आलं. तर नंतर मग आम्ही 2 दिवस ते म्हणले सिटी स्कॅन करावं लागेल. सिटी स्कॅन करण्यासाठी आम्ही संत ज्ञानेश्वरमध्ये ऍडमिट झालो. तिथे ऍडमिट झाल्यानंतर 2 दिवस तिथे ऍडमिट होऊन सिटी स्कॅन केला. त्याच्यामध्ये पण निदान नाही झालं की त्यांनी सांगितलं की इंडोस्कोपी वगैरे करावं लागेल. तिथल्या त्या व्हिजिटसाठी महेश माडिक म्हणून आले होते. तर महेश माडिकनी आम्हाला तिथं मग इंडोस्कोपी करण्यासाठी सांगितले. तर आम्ही त्याच्यामधले जे फ्लड ते फ्लड काढून ते परत टेस्ट केले. तर ते फ्लड म्हणजे असे की त्याच्यामध्ये पण हे आले फ्लड आले की ते असं सांगू शकत नाही की कॅन्सर असू शकतो किंवा नसू शकतो. मग त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण ते गाठ मोठी असल्यामुळं आम्हाला ते सर्जरी करण्याचं सांगितलं महेश माडिकांनी. तर नंतर मग महेश माडिकांकडनं डॉक्टर महेश पवार यांचं नाव समजलं. तर मग आम्ही बऱ्याच जणांचं ओपिनियन घेतलं. तर बऱ्याच लोकांकडनं त्या महेश पवार सरांचं नाव आलंय. तर त्याच्यानंतर महेश सरांची आम्ही ओपिनियन घेतली. त्यांना व्हिजिट दिली. त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं रिपोर्ट दाखवले. तर त्यांनी फक्त आम्हाला म्हणले सिटी स्कॅनचे रिपोर्ट दाखवा. तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते सिटी स्कॅन मधले ते सगळे पिक्चर दाखवले. पिक्चर दाखवल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की सर्जरी करणं गरजेचं आहे. तरी आम्ही हादरून गेलो की बाबा नक्की काय प्रॉब्लेम आहे. मग सरांनी आम्हाला एकदम सोप्या भाषेत वगैरे सांगितलं की घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. फक्त आपली ती गाठ जी आहे ती जे मोठी असल्यामुळं ते आपल्याला करणं गरजेचं आहे. मग महेश सरांच्या सांगण्यानुसार आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. आणि तिथे ऍडमिट झाल्यानंतर महेश सरांनी जे आम्हाला ट्रीटमेंट दिले ते अगदी योग्य प्रकारे आणि त्याचे ऑपरेशन केलं, सर्जरी केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे रिपोर्ट आले ते निगेटिव्ह आले. आणि महेश सर म्हणजे आज आमचे गॉडच मानतो. हो अगदी देवच. कारण कसं आपण देवापेक्षा जे सर्जरी वगैरे करतात, जे ऑपरेशन करतात ते एकदम महत्वाचे आहे की कारण ते कुणी करू शकत नाही, देव सुद्धा करू शकत नाही. असे ते आम्हाला देवासारखे भेटले. आणि त्यांनी जी सर्जरी केली ती आज आमच्यासाठी एकदम योग्य आहे. आणि त्या ह्याच्यातनं आम्ही बाहेर पडलो. आणि त्यांनी आम्हाला जे भीतीचं वातावरण त्यातनं आम्हाला ते कसं बाहेर काढलं, त्यांच्या बोलण्यात कधी पण खेळत या मार्गातनं बाहेर काढलं. क्रिटिकल ऑपरेशन कधी साध्या सोप्या पद्धतीने केलं हे कळलंच नाही. ते कधी असं प्रेशरमध्ये येऊन की तुम्हाला हे करावं लागेल ते करावं ते कधीच सांगितलं नाही. आम्ही महेश सरांना भेटल्यानंतर असं वाटलंच नाही की आपण हॉस्पिटलमध्ये आलो किंवा आपल्याला ऑपरेशन करायचं असं कधीच वाटलं नाही. आणि ते आमच्यासाठी आज देव म्हणून आहेत. आम्ही त्यांना गॉड मानतो. महेश सर थँक्यू.